तर जयंत पाटलांनी राजीनामा देऊन निवडणूक लढवावी, त्यांच्या विरोधात मी निवडणूक लढायला तयार असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकरांनी खुलं आव्हान दिलं। दुसऱ्याच्या मतदारसंघात 40 ते 50 हजार मतांनी निवडून येणं शंकास्पद असं म्हणत जयंत पाटलांनी अप्रत्यक्षपणे जो आहे तो यावेळेला पडळकरांवरती देखील निशाणा साधला। म्हणून या देशात पहिल्यांदा सामान्य माणसं विचार करायला लागतात, त्याने हे निकाल लागतात, हे खरे आहेत का? 5-10 हजारांना इकडे तिकडे समजू शकतो, 40-40, 50-50, 60-60 हजारांना जो निवडून येणार नाही तो निवडून यायला लागला। विक्रम दादा आपल्याला असं वाटत एवढ्या मताला कसा एवढ्या लोकप्रिय व्हावा, स्वतःच्या गावात नाही किंवा सगळ्या पाटलाला हे सांगायचं आहे, तुम्ही म्हणताय ना मी बाहेरच्या गावात आलो 40,000 मतांनी निवडून आलो। जयंत पाटलाला माझं आव्हान आहे, जयंत पाटलाचं प्रेम असणार म्हणजे जयंत पाटलाला ईश्वरपूर मान्य नाही, त्याला इस्लामपूर मान्य आहे, हा हिंदू विरोधी आहे। त्या हिंदू विरोधी जयंत पाटलाला माझं चॅलेंज आहे, तुम्ही उद्या महाराष्ट्राच्या विधानसभाच्या अध्यक्षाला जाऊन भेटा, राजीनामा द्या, मी तिथं निवडणूक लढवतो ईश्वरपूर मध्ये आणि बघू काय होतं।